नावामध्ये मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आणि प्रभू खूप चांगला आहे आणि मंडळी या नात्याने आम्ही नवीन वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. मागच्या आठवड्यामध्ये आपण मंडळीचा वर्धापन दिन साजरा केलेला आहे आणि प्रभूने मागील 9 वर्ष आम्हाला चालवलं आणि एक नवीन वर्षामध्ये मंडळी या नात्याने आम्ही प्रवेश केलेला आणि अपेक्षा करूया जसं पास्टर सुधीरनी पण आम्हाला वचन दिलं, पास्टर गणेश यांच्याद्वारे प्रभू आमच्या संगती बोलला आणि ते आमच्या जीवनामध्ये भरपुरीता आणणार आहे, अबंडन्स आणणार आहे आणि वेगवेगळ्या माध्यम प्रभू आमच्या संगती बोलला आणि दोघंही बोलत असताना दोघांनीही इसाकाच्या जीवनाकडे आम्हाला घेऊन गेले आणि इसाकाच्या जीवनामधनं ते म्हटले की त्या रीतीने इसाकाला देवाने आशीर्वादित केलं, त्याच रीतीने परमेश्वर या दिवसामध्ये मंडळीला आशीर्वादित करणार. जरी कमतरता आहे, दुष्काळ आहे, प्रश्न आहे, पण तरी देव मंडळीला आशीर्वादित करणार आहे. पण मला सांगू द्या, ही अबंडन्स, ही भरपुरी येणार कशी, ही समृद्धी येणार कशी, हे आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये मोकळे कसे होणार आहे, ज्या वेळेस आम्ही वचनाचं आचरण करणार आहोत, वचनाप्रमाणे आम्ही जीवन जगणार आहोत. जर वचनाच्या आचरण आम्ही करत नाही, वचनावर जर आम्ही कृती करत नाही, तर मला नाही वाटत की देव आमच्या जीवनामध्ये आशीर्वादाची मोकळी करत. कारण बायबल आम्हाला हे स्पष्ट सांगतं, जर मी त्याच्या वचनाप्रमाणे करेल, मी त्याच्या आज्ञेप्रमाणे चालेल किंवा त्या वचनाला मी महत्त्व दिलं, तर देवाचे आशीर्वाद माझ्या पाठीमागे धावू देणार आहे. बरेचशा वेळेस काय होतं की आम्ही वचन मिळालं, देव आपल्याला आशीर्वादित करणार आहे, देव आम्हाला समृद्ध करणार आहे, देव आमची मंडळीची वाढ करणार आहे. आम्ही त्या वचनाकडे त्यांनी देवाच्या सेवकाने आम्हाला सांगितलं, आम्ही त्याच्यावर विश्वास येतो, विश्वास ठेवायला पाहिजे. पण आम्ही सर्वात महत्त्वाची गोष्ट, जे वचन आम्हाला सांगतं आम्ही त्या वचनाप्रमाणे आचरण करायला आम्ही शिकायला पाहिजे. वचनाचं आचरण करायला, वचनाप्रमाणे जीवन जगायला आम्ही शिकायला पाहिजे. आणि म्हणून दोन्ही सेवकांच्या द्वारे जे प्रभूने मंडळीला नवीन वर्षासाठी वचन दिलं की आम्ही या वर्षामध्ये भरपुरी पाहणार आहोत, पण भरपुरी बरोबर आम्ही वचनाचं आचरण करणार, आज्ञा पालन करणारे व्यक्ती बसू. आणि मला सांगू द्या, जर मी देवाच्या संगतीमध्ये, देवाच्या उपस्थितीमध्ये राहत नाही, तर मला सांगू द्या की आमच्या जीवनामध्ये आम्ही ते अनुभव घेणार नाही, आमच्या जीवनामध्ये ते भरपुरीता, ती समृद्धी आम्ही अनुभवणार नाही. जरी वातावरणामध्ये दुष्काळ आहे, कठीणता आहे, प्रश्न आहे, पण तरी जर मी प्रभूमध्ये आहे, प्रभूच्या वचनामध्ये राहिलेलो आहे, वचनाप्रमाणे मी जीवन जगतो. परमेश्वराने जसं इसाकाला सांगितलं की दुष्काळामध्ये देखील तू ह्या देश सोडून जाऊ नको, तर देवाच्या वचनाप्रमाणे त्याने ऐकलं आणि परमेश्वराने तिथं त्याला 100 पट पीक दिला. देव तेच करण्याचं सामर्थ्य ठेवतं. देव त्याचं सामर्थ्य तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये ते प्रगट करतो. म्हणून वचनाचं आज्ञापालन करूया, हेच मला उत्तेजन आहे. वचन जे सांगतं ते वचनाप्रमाणे आम्ही करूया. मागच्या काही दिवसापासून आम्ही बायबल स्टडी करत आहोत आणि बायबल स्टडी करत असताना आम्ही बायबल स्टडी म्हणण्यापेक्षा मागच्या काही दिवसापासून एका ख्रिस्ती व्यक्तीचं किंवा शिष्याचं, एक विश्वासणाऱ्याचं चरित्र कसं असायला पाहिजे, स्वभाव कसा असला पाहिजे, त्याची वर्तणूक कशी असली पाहिजे, त्याचं जीवन कसं असलं पाहिजे, ह्याच्याविषयी आम्ही अभ्यास करतो. मागच्या आठवड्यामध्ये फक्त आपण ब्रेक घेतला. पण मला सांगू द्या, मी एक चालता फिरता शुभवर्तमान आहे. मी एक चालता फिरता शुभवर्तमान. आमच्याकडे लोक बघतात, आमच्या जीवनाकडे लोक बघतात आणि लोक आमच्याकडनं ख्रिस्ताला प्राप्त करतात. एक तर ते म्हणू शकतात की आम्हाला येशू, जो यांच्याकडे येशू आहे, तो आम्हाला प्राप्त करून घ्यायचा. आमचं जर वर्तणूक देवाला आवडणारं, देवाच्या इच्छेप्रमाणे असेल, ख्रिस्ती नाव लावून घेऊ नका, ख्रिस्ती, पण ख्रिस्तासारखं जीवन जगायला प्रयत्न करूया, ख्रिस्ताचं जीवन जगण्याचा प्रयत्न करू, तरच आम्ही खऱ्या रीतीने ख्रिस्ती किंवा विश्वासधारे होऊ शकतो. किंवा एक तर लोक म्हणतील की नाही, यांचा ख्रिस्त मला प्राप्त करून घ्यायचा आहे, किंवा ते म्हणतील अरे ख्रिश्चन लोक हे असेच आहे, हे असेच असतात, म्हणून मला नको, मला ख्रिस्तीपणा नको, मला विश्वास नको, मी आहे तसंच बरा. का? कारण त्यांनी काही चुकीच्या गोष्टी लोकांच्या जीवनामध्ये बघितल्या. चरित्र चुकीचे, वर्तणूक चुकीची, वागणूक चुकीची, आणि त्यामुळे ते ख्रिस्ताला ग्रहण करत नाही, ख्रिस्तापासून ते दुर्लक्षित होतात किंवा ख्रिस्तापासून ते दूर जातात. पण मला सांगू द्या, देवाची इच्छा आहे की आमचं जीवन असं जीवन बनावं की आमच्या जीवनातनं लोकांना ख्रिस्त प्राप्त हो. आमच्या जीवनामधनं लोकांना, आमच्या वर्तणुकीतनं, आमच्या वागण्यातनं लोकांना येशू ख्रिस्त दिसला पाहिजे, तरच आमचं जीवन अनेकांसाठी आशीर्वाद बनणार आहे. म्हणून एका शिष्याचं, एका विश्वासणाऱ्याचं जीवन चरित्र कसं असायला पाहिजे त्याच्यावर आम्ही अभ्यास करतो. आणि आम्ही जे तिमोथेला पौलाने सांगितलेलं आहे त्या वचनाकडे आपण अभ्यास करत आहोत. 1 Timothy chapter 4, पहिले तिमोथेचा 4 अध्याय आणि 11 आणि 12 वचनाकडे आपण पाहत आहोत. त्या वचनाकडनं आपण शिकत आहोत. पहिले तिमोथेचा 4 अध्याय, 1 Timothy chapter 4 verse 11 and 12 आपण वाचूया. ह्या गोष्टी आज्ञारूपाने सांगून शिकव, कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ मानू नये, तर भाषण, वर्तन, प्रीती, विश्वास व शुद्धता ह्याविषयी विश्वास ठेवणाऱ्यांचा किताब. पौल महाराज तिमोथेला, एक तरुण पास्टरला एक उदाहरण देत आहे किंवा एक शिष्याला
तो सांगत आहे की तू विश्वास ठेवणाऱ्याला कित्ता हो. कित्ताचा अर्थ मी तुम्हाला सांगितला. विश्वास ठेवणाऱ्यासाठी तू एक उदाहरण राहा, एक नमुना तू राहा. कारण तुझ्याकडे बघून अनेक लोक तसं वागणार आहे, तसं शिकणार आहे. आणि मग पॉल महाराष्ट्राला 5 महत्वाच्या वेगवेगळ्या गोष्टी सांगत आहे की त्याच्यामध्ये त्याला कित्ता बनायचं. एक तर पहिलं त्यांनी सांगितलं की भाषणामध्ये, आमच्या बोलण्यामध्ये आम्ही कित्ता बनायला पाहिजे. दुसरी गोष्ट वर्तनामध्ये, त्यानंतर तिसरी गोष्ट प्रीतीमध्ये, चौथी गोष्ट आम्ही बघितली की विश्वासामध्ये, आणि 5वी गोष्ट आज आम्ही पाहणार आहोत की तो म्हणतो की पॉल महाराज तिमोथेला सांगतो, एक तरुणाला सांगत आहे, एक तरुण सेवकाला सांगत आहे, तरुण शिष्याला सांगत आहे, तरुण विश्वासणाऱ्याला तो सांगत आहे की ऐक, तू कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ लेखू नये, तर म्हणून तू शुद्धतेमध्ये विश्वास ठेवणाऱ्यांना कित्ता हो. इन प्युरिटी, पवित्रतेमध्ये आम्ही विश्वास ठेवणाऱ्यांना कित्ता व्हावं, असं पॉल महाराज तिमोथेला सांगत आहे. जर तिमोथेला तो सांगतोय तर तो तुम्हाला मला देखील सांगत आहे की आम्ही विश्वासणारे या नात्याने, आम्ही ख्रिस्ती विश्वास ठेवणारे या नात्याने, प्रभूवर भाव ठेवणारे आणि प्रभूवर विश्वास ठेवून या नात्याने जीवन जगणारे, आम्ही ह्या भागामध्ये उदाहरण राहायला पाहिजे. ह्या भागामध्ये आम्ही नमुना राहायला पाहिजे. ह्या भागामध्ये आम्ही एक काय म्हणतात, अशी एक आमची छाप असली पाहिजे की ज्याद्वारे लोक आमच्या जीवनामधनं ह्या चरित्राला बघतील की नाही, हा व्यक्तीच्या जीवनामध्ये एक पवित्रता, एक शुद्धता आम्हाला दिसते, एक पवित्रता आम्ही त्याच्या जीवनामध्ये बघतो. आणि मला सांगू द्या, देव ती अपेक्षा आमच्याकडनं करत आहे, ती शुद्धतेचं जीवन जगणं. आणि मला सांगू द्या, देव आज आमच्याकडनं आमचं जीवन आम्ही शुद्ध राखण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. प्रिय मला सांगू द्या, आज आमच्या आजूबाजूला अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, आजूबाजूला बऱ्याचशा गोष्टी घडतात. टीव्ही बघा, टीव्हीच्या द्वारे अशुद्धता येते, मोबाईलद्वारे, इंटरनेटद्वारे ज्यावेळेस आम्ही सर्फिंग करतो, किंवा काही अनवॉन्टेड कॉल्स असतात, काही अनवॉन्टेड असे फोटोज असतात की जे आमच्याकडे नसावे. काही साईट्स असतात, काही लोक काही त्या चुकून त्या साईट्समध्ये जातात आणि त्याला एंटरटेन करतात, काही चुकीच्या रिलेशन्समध्ये ते जीवन जगतात. मला सांगू द्या, देव त्याला मान्यता देत नाही. कारण देवाची इच्छा आहे की आम्ही पवित्र जीवन जगावं. पवित्र जीवन जगण्यासाठी देवाने तुम्हाला मला पाचारण केलेलं. देवाची इच्छा आहे की तुम्ही मी पवित्र जीवन जगावं, शुद्धतेचं जीवन जगावं, पवित्र जीवन जगून आम्ही प्रभूसाठी असावं, ही देवाची इच्छा आहे. पवित्रतेसाठी देवाने तुम्हाला मला पाचारण केलेलं आहे. शुद्धतेचं जीवन जगण्यासाठी देवाने तुम्हाला मला पाचारण. चर्च, परमेश्वर ने तुम्हें इस जगत से बाहर क्यों निकाला? या जगातनं येशू ख्रिस्ताने तुम्हाला का बाहेर काढलं? तुम्ही मी जगासारखं वागावं त्यासाठी नाही. देवाने तुम्हाला मला ह्या जगातनं बाहेर काढलं, ह्यासाठी बाहेर काढलं की तुम्ही मी ह्या अंधकाराच्या जगामध्ये एक प्रकाश असं जीवन जगावं. आमच्या जीवनात लोकांना ख्रिस्त सादर व्हावा. आणि कुठल्या भागामध्ये? विशेषतः पवित्रतेच्या बाबतीमध्ये, पवित्रतेच्या बाबतीमध्ये, इन प्युरिटी, पवित्रता, शुद्धता. ऍक्च्युली ह्या शब्दाला मी थोडंसं अभ्यास करत असताना त्या ठिकाणामध्ये इन प्युरिटी विषयी असं वापरलेलं आहे, शुद्धता. पण शुद्धता हे लिंक होतं पवित्रतेबरोबर, पवित्रतेबरोबर. होलिनेस, प्युरिटी अँड होलिनेस लिंक्स टुगेदर. पवित्रता आणि शुद्धता हे दोन्ही एकत्र जोडले जातात. आणि म्हणून पवित्र जीवन जगण्यासाठी, शुद्ध जीवन जगण्यासाठी पॉल तिमोथेला उत्तेजन देत आहे. तो म्हणतो की तू शुद्धतेमध्ये, पवित्रतेमध्ये तू इतरांना कित्ता हो, तू एक नमुना हो, तो उदाहरण राहण्यासाठी जा. तुम्ही जर पौलाने तिमोथेला जे पत्र लिहिलेलं ना, तिमोथेला तो बऱ्याचशा गोष्टी शिकवतोय. आणि त्या गोष्टी शिकवत असताना तो बऱ्याचशा गोष्टीमध्ये त्याला मार्गदर्शन करतो की त्याचं जीवन कसं असायला पाहिजे, त्याने आपलं जीवन कशा रीतीने जगायला पाहिजे, कशा रीतीने त्याने चाललं पाहिजे. ह्या गोष्टी पॉल तिमोथेला वारंवार सांगतोय. त्याच पहिल्या तिमोथेमध्ये जाऊया, 5वा अध्याय 2ऱ्या वचनामध्ये. 1 Timothy chapter 5 verse 2. 1 Timothy chapter 5 verse 2. पहिल्या तिमोथी 5वा अध्याय 2रं वचन. तरुणांना बंधू समान मानून, वडील स्त्रियांना माता समान मानून, तरुण स्त्रियांना पूर्ण शुद्धतेने बहिणी समान मानून बोध कर. पॉल महाराज तिमोथेला काय सांगतो? ऐक तिमोथी, तुझं जीवन कसं जगायला पाहिजे, तू जीवनामध्ये कशा गोष्टीला महत्व द्यायला पाहिजे. तो म्हणतो तरुण जे तुझ्यापेक्षा जे तरुण आहे त्यांना तू बंधू समान मान, जे वडील स्त्रिया आहे त्यांना माता समान मान, आणि तरुण स्त्रिया तू पूर्ण शुद्धतेने बहिणी समान मान. प्रेज द लॉर्ड. किती मोठं चॅलेंज तिमोथेला तो देत आहे की ज्यावेळेस तरुणींना तू बघशील, पॉल तिमोथेला सांगतो की तरुणींसाठी तू बोलशील, त्यांच्यासाठी वागशील, किंवा तुझ्यापेक्षा वयाने जे मोठे आहे त्यांच्यासाठी तू वागशील, तर त्यांच्यासाठी वागताना तू कसं वागायला पाहिजे. एक तर तुझ्यापेक्षा जर मोठे आहे तर त्यांना माते समान तू वागायला लाग.
त्यांच्या संबंधी मातेसंबंधी विचार कर. जर तुझ्यापेक्षा तुझ्या सेम एज किंवा तुझ्यापेक्षा कमी वयाचे आहे तर त्यांना बहिणी समान तू मानायला लाग. तू बहिणीप्रमाणे त्याद्वारे आपलं मन तू शुद्ध राख. मला सांगू दे, ह्या भागामध्ये आम्ही खूप मोठा विचार करायला पाहिजे. आज बरेचशा वेळेस बरेचसे लोक ह्या भागामध्ये पडतात आणि बरेचसे मला सांगू दे, आज जी संस्कृतीमध्ये किंवा आम्ही ज्या वातावरणामध्ये चाललेलो आहे की त्या ठिकाणामध्ये ही पवित्रतेचे जीवन, शुद्धतेचं जीवन दुर्लक्षित केलं जातं. काय होतंय, मी खूप लोकांना भेटलो आणि माझ्या जसं मी तरुणांमध्ये आज पण सेवा करायचं, बरेचशा तरुणांबरोबर मिलिंग काय होतं पास्टर, बॉयफ्रेंड्स असल्यानंतर गर्लफ्रेंड असल्यानंतर चुकीचे मित्र मैत्रीण ठेवलं तर काय फरक होतो. कारण जर मी पवित्र जीवन जगत नाही, कुठंतरी मी पतन पाहू शकतो, कुठंतरी माझं पतन होऊ शकतं. मला सगळ्या पवित्र शास्त्रामध्ये आम्ही वारंवार परमेश्वराचा आत्मा किंवा परमेश्वर आम्हाला एक गोष्ट वारंवार सांगत आहे की आम्ही शुद्ध जीवन, पवित्र जीवन आम्ही जगायला पाहिजे. पॉल तिमोथेला सांगतो की तुझी दृष्टी किंवा तुझं लोकांकडे बघणं कसं असलं पाहिजे. जे वडीलधारे बंधू जे मोठे आहे त्यांना भावासमान तुला, जे वडीलधारे स्त्रिया आहे त्यांना आई समान तू बघायला लाग. जे छोटे आहे किंवा तुझ्या सेम एज मधले त्यांना तू आपल्या बहिणी समान तू बघायला लाग. मला सांगू दे, ही पवित्र जीवन जगण्यासाठी तो शब्द वापरलाय ना, पूर्ण शुद्धतेने. तिथं एक शब्द वापरलेला आहे, बाय फुल, पूर्ण शुद्धतेने, इन ऑल प्युरिटी, पूर्ण शुद्धतेने बहिणी समान माग. मला सांगू दे, हे आज मोठं आव्हान आहे. आज हे मोठं आव्हान आहे कारण देवाने तुम्हाला मला पवित्र जीवन जगण्यासाठी पाचारण केलं. देवाने तुम्हाला मला शुद्धतेसाठी, पवित्रतेसाठी पाचारण केलं. जाऊया पहिले थेसलोनिकरास पत्र 4 अध्याय, पहिले थेसलोनिकरास पत्राचा 4 अध्याय, 1 Thessalonians chapter 4 verse 3 and 7. पहिले थेसलोनिकरास पत्र 4 अध्याय 3रं वचन आणि 7वं वचन. पहिले थेसलोनिकरास पत्राचा 4 अध्याय 3रं वचन. कारण देवाची इच्छा ही आहे की तुमचे पवित्रीकरण व्हावे, म्हणजे तुम्ही जार कर्मापासून स्वतःला अलिप्त ठेवावे. परमेश्वराची इच्छा काय आहे? व्हॉट इज द विल ऑफ गॉड? परमेश्वराची इच्छा काय? 3रं वचन मी जे वाचलं, कारण देवाची इच्छा आहे की तुमचे पवित्रीकरण व्हावे, तुम्ही जार कर्मापासून स्वतःला अलिप्त ठेवावे, चुकीच्या संबंधापासून तुम्ही स्वतःला अलिप्त ठेवावे, चुकीच्या रिलेशन पासून तुम्ही स्वतःला अलिप्त ठेवावे. मला सांगू द्या, तुम्ही म्हणाल पास्टर कसं, मला सांगू दे, आज बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी टीव्ही माध्यमाद्वारे, मला सांगू दे, आजकालच्या टीव्ही सिरियल पण एवढ्या भयानक चाललेल्या आहे की ज्याच्यामध्ये बघितल्यानंतर नैतिकता नावाची, पवित्रता नावाची, शुद्धता नावाची गोष्टच हरून गेलेली आहे. एक व्यक्ती लग्न झालेले ते आपल्या पहिल्या पत्नीला सोडतं, दुसरी बरोबर लग्न करतो, कालांतराने दुसरीला सोडून परत तिसरी बरोबर जातो. पवित्र जीवन, समर्पणाचं जीवन तिथं शिकवलं जात नाही. म्हणून अशा सिरियल बघून पण आम्ही आमच्या जीवनाचा नाश करू शकतो, अशुद्धता आम्ही आमच्या जीवनामध्ये आणू शकतो. मला सांगू द्या, मोबाईल आहे की त्यामध्ये चुकीच्या गोष्टी एवढ्या येतात. मला सांगू द्या, मी कदाचित तुम्ही म्हणाल की नाही पास्टर टीव्हीच्या काय बघता त्याला खूप महत्व आहे, की टीव्हीवर तुम्ही बघताय त्याला खूप महत्व आहे. काही वेळेस काही लोक तासन तास वारंवार चुकीच्या गोष्टींना पाहून आपलं मन, आपले विचार अशुद्ध करून टाकतात. त्याच अध्यायातलं 7वं वचन, 1 Thessalonians chapter 4 verse 7. कारण देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी नव्हे तर पवित्रतेसाठी पाचारण केले आहे. देवाने तुम्हाला मला कशासाठी पाचारण केलेलं आहे? चर्च, देवाने तुम्हाला मला कशासाठी पाचारण केलेलं आहे? कशासाठी बोलवलेलं आहे? अशुद्धपणासाठी नाही तर पवित्रतेसाठी पाचारण केलेलं आहे. सर्वजण म्हणाल का माझ्या संगती, देवाने मला पवित्र जीवन जगण्यासाठी पाचारण केलेलं आहे. देवाची इच्छा आहे मी पवित्र जीवन जगावं, शुद्ध जीवन जगावं. ही देवाची इच्छा आहे, ही माझी इच्छा नाहीये, ही देवाची इच्छा आहे. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की देवाने तुम्हाला मला अशुद्धपणासाठी नाही तर पवित्रतेसाठी पाचारण केलेलं. म्हणून आज चर्च मला तुम्हाला एक उत्तर देऊ द्या, का देवाने तुम्हाला मला पाचारण केलेलं शुद्धतेसाठी, पवित्रतेसाठी. पहिलं पेत्र 1 अध्याय 15 आणि 16 वचन. पहिलं पेत्र 1 अध्याय 1 Peter chapter 1 verse 15 and 16. 1 Peter chapter 1 verse 15 and 16. पहिलं पेत्र 1 अध्याय 15 आणि 16 वचन. तर तुम्हाला पाचारण करणारा जसा पवित्र आहे, तुम्हाला पाचारण करणारा जसा पवित्र आहे, तसे तुम्ही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा. तसे तुम्ही सर्व प्रकारच्या आचरणामध्ये पवित्र व्हा. कारण असा शास्त्रलेख आहे हा, की तुम्ही
पवित्र असा, कारण मी पवित्र आहे. कारण तो म्हणतो की मी पवित्र आहे म्हणून तुम्ही पवित्र असा. जर पवित्र देवासमोर मला जायचंय तर माझ्यामध्ये पवित्रता असायला पाहिजे, शुद्धता असायला पाहिजे. मला सांगू द्या, आमच्या स्वतःच्या शक्तीने, आमच्या स्वतःच्या बळाने आम्ही किती प्रयत्न केला, आम्ही पवित्र शुद्ध जीवन जगू शकत नाही. मग तुम्ही म्हणाल, मग पास्टर, मग आम्ही देवाकडे कसं जाऊ शकतो? पवित्र आत्मा आम्हाला सहाय्य करतो, वचन आम्हाला सहाय्य करतं, योग्य संगती आम्हाला सहाय्य करते, प्रार्थना आम्हाला सहाय्य करतं पवित्र जीवन जगण्यासाठी. शुद्धतेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे जर मी पवित्र जीवन जगत आहे, प्युरिटीमध्ये जीवन जगत आहे, व्हॉट इज द बेनिफिट? तो बेनिफिट काय करतं? जर मी शुद्धतेचं पवित्र जीवन जगत आहे तर ते मला देवाच्या पवित्र सानिध्यामध्ये येण्यासाठी धैर्य देतं. देवाच्या पवित्र सानिध्यामध्ये मला येण्यासाठी ते धैर्य देतं. मी धैर्याने देव जो पवित्र आहे त्याच्यासमोर येऊ शकतो. मला अशुद्धतेला नाकारायला पाहिजे, मी अशुद्धता नाकारायला पाहिजे. आता हा प्युरिटी हा जो शब्द वापरला, PURITY, प्युरिटी हा जो शब्द आहे त्याचा ग्रीक भाषेमध्ये जो अर्थ आहे, ग्रीक मध्ये जो त्याला बोललेला आहे ते आहे हागनिया, HAGNEIA, ग्रीक. त्याचा अर्थ काय? सिनलेस लाईफ. सिनलेस लाईफ म्हणजे पाप विरहित जीवन. पाप विरहित जीवन आम्ही स्वतः करू शकत नाही, पण ज्याने तुम्हाला मला पाचारण केलेलं आहे त्या देवाने तुमच्यासाठी, माझ्यासाठी मार्ग तयार करून ठेवलेला आहे की ज्याद्वारे आम्ही पवित्र जीवन जगू शकतो. मला तुम्ही म्हणाल की पास्टर, तुम्हीच म्हणता की आम्ही जगू शकणार नाही. हो, आम्ही आमच्या स्वतःच्या शक्तीने जगू शकणार नाही, म्हणून पवित्र आत्मा तुम्हाला मला दिलेला आहे, म्हणून वचन तुम्हाला मला दिलेलं आहे, म्हणून तुम्हाला मंडळी दिलेली आहे की जे आम्हाला पवित्रतेत जीवन जगण्यासाठी हातभार लावते, ती आम्हाला सहाय्य करते. मला सांगू द्या, जसं मी सेवेमध्ये आल्यानंतर माझ्या पास्टरने आम्हाला एक गोष्ट, सर्वात मोठी गोष्ट सांगितली की आमचं जीवन कसं असायला पाहिजे. आणि त्यांनी जसं पौलाने तिमोथेला सांगितलं की तरुण स्त्रियांबरोबर कसं राहायचं, तरुणींबरोबर कसं राहायचं, आणि ते आमच्या मनामध्ये आमच्या पास्टरांनी सुरुवातीला शिकवलं की तरुण मुलींसाठी कसं राहायचं. त्यानंतर जे वृद्ध आहे, ज्या मोठ्या तुझ्या वयाने जे मोठ्या आहे त्यांच्यासाठी कसं राहायचं. एक जे आम्हाला शिकवलं ते होतं की कुठल्याही स्त्रीला एकट्यामध्ये भेटायचं नाही, कुठल्याही मुलीला एकट्यामध्ये भेटायचं नाही. का? तुम्ही म्हणू शकता की नाही मी काय करू शकत नाही. नाही नाही नाही, तुम्ही कुणीही स्वतःविषयी गॅरंटी देऊ शकत नाही, कुणीही देऊ शकत नाही. आम्ही पवित्र जीवन जगण्यासाठी तयार असलं पाहिजे. म्हणून अशा काही गोष्टी आहेत की ज्याला आम्ही टाळायला पाहिजे, की ज्या योग्य नाहीये. 2 तिमोथी 2 अध्याय 22 वचन. 2 Timothy chapter 2 verse 22. 2 Timothy chapter 2 verse 22. 2 तिमोथी 2 अध्याय 22 वचन. तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ आणि शुद्ध मनाने प्रभूचा धावा करणाऱ्या बरोबर नीतिमत्व, विश्वास, प्रीती, शांती यांच्या पाठीस लाग. ओके, पॉल तिमोथेला सांगतो की तरुणपणाच्या वासनेपासून. आता तुम्ही म्हणा पास्टर फक्त तुम्ही तरुणांसाठीच बोलतायत का? नाही 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 नाही, आज फक्त ही गोष्ट फक्त तरुणांपुरतीच मर्यादित राहिलं नाही, तर सर्व प्रकारच्या वयांच्या गोष्टींसाठी ही गोष्ट गेलेली आहे. तो म्हणतो की तरुणपणाच्या वासनापासून, किंवा मी सोप्या भाषेमध्ये सांगतो वासनेपासून असे मोह आणणारी परिस्थिती. मग कदाचित तुम्ही म्हणा फक्त परपुरुष किंवा परस्त्री. नाही नाही, अशा काही अशुद्ध गोष्टी आहेत, काही व्यसनं आहेत, काही सवयी आहेत की ज्या अशुद्ध आहे, ज्या देवाला आवडत नाही. आम्ही त्या परिस्थितीपासून, त्या सवयीपासून, त्या संगतीपासून आम्ही काय करायला पाहिजे? पळ काढायला पाहिजे. का? कारण ते तुम्हाला मला अशुद्ध करून टाकणार आहे, तुमचं माझं जीवन अशुद्ध करणार आहे, अपवित्र करणार आहे. आणि जर अपवित्रता माझ्या जीवनामध्ये आलेली आहे तर पवित्र देवापासून माझी सहभागिता तुटणार आहे. मला सांगू द्या चर्च, आम्हाला सर्वांना माहिती आहे की आम्ही आमचं जीवन देवाला आवडणारं जीवन जगायला पाहिजे. मग त्याच्या 5व्या अध्यायामध्ये 8व्या वचनामध्ये डोंगरावरच्या प्रवचनामध्ये येशू ख्रिस्त काय बोलला बघा. मॅथ्यू चॅप्टर 5 वर्स 8. मी ॲक्च्युली खोलवर या वचनाला आता इथं बोलू शकणार नाही, पण कधी वेळ भेटला तर मी तुम्हाला ते खोलवर घेऊन जाईल की या वचनाचा अर्थ काय आहे. मग ते 5वा अध्याय 8वं वचन, मॅथ्यू चॅप्टर 5 वर्स 8. जे अंतःकरणाचे शुद्ध
ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य आहे, कारण ते देवाला पाहते. शुद्धता, पवित्रता देवाला महत्वाची, कारण पवित्रतेद्वारेच आम्ही देवाला पाहू शकतो. जर माझ्या मनामध्ये, माझ्या अंतःकरणामध्ये अशुद्धता आहे किंवा काही अशा गोष्टी आहेत, काही अशा सवयी आहेत, काही मोह आहे, वासना आहे, आणि ते आम्हाला काय करणार आहे? पापामध्ये घेऊन जाणार आहे. ते पापाच्या बंधनामध्ये आम्हाला घेऊन जाणार आहे. म्हणून चर्च, मला आव्हान देऊ द्या. देवाने मला पवित्रतेसाठी बोलवलेलं आहे. पवित्रतेचं जीवन जगण्याचा प्रयत्न करूया. आणि ज्यावेळेस परिस्थिती येतात, परिस्थिती आल्यानंतर आम्ही त्या परिस्थितीपासून पळ काढायचा प्रयत्न करूया. आम्ही पाहतो ज्यावेळेस याकोबाचं पत्र 1 अध्याय 13 ते 15 वचनामध्ये पापाचा परिणाम काय होतो किंवा मोहाचा परिणाम, वासनेचा परिणाम काय होतो तिथं सांगितलेलं आहे. याकोबाचं पत्र 1 अध्याय 13 ते 15 वचन. James chapter 1 verse 13 to 15. कोणाची परीक्षा होत असता देवाने मला मोहात घातले असे त्याने म्हणू नये, कारण देवाला वाईट गोष्टींचा मोह होत नाही आणि तो स्वतः कोणाला मोहात पाडत नाही. तर प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो. प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो. आता ही वासना हा जो शब्द आहे, तो शब्दाला थोडंसं जर आम्ही अभ्यास केला ना, वासना आम्ही कदाचित जगामध्ये वेगळ्या रीतीने वापरला जातो, पण तो जो मेन शब्द आहे डिझायर्स, इच्छा, चुकीच्या इच्छा. पुढे व भुलवला जातो किंवा मोहात पडतो. मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपजवते. चुकीच्या डिझायर्स ज्या आहे ते बंधनामध्ये घेऊन जातं. मला सांगू द्या, ह्या डिझायर्सला आम्ही नियंत्रण करायला पाहिजे, कारण ह्या डिझायर्स आम्हाला ज्या चुकीच्या आहे ते आम्हाला बंधनामध्ये, पवित्रतेपासून दूर घेऊन जाणार. मग आज मला तुम्हाला एक उत्तर देऊ, की देवाने मला पाचारण केलंय पवित्र जीवन जगण्याचं, शुद्ध जीवन जगण्याचं. आणि शुद्धता सर्वात मोठी सुरू कुठं होते? तुमच्या आणि माझ्या विचारांमध्ये. पवित्रता व्हेर इट स्टार्ट. पवित्रता कुठे सुरू होती? तुमच्या आणि माझ्या विचारामध्ये. म्हणून पॉल महाराज आम्हाला दुसऱ्या करंथीकरास पत्रामध्ये जाऊया. 10 अध्याय 4 आणि 5 वचन. 2 Corinthians chapter 10 verse 4 and 5. कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यात ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत. तर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकवण्यास लावतो. चर्च, पवित्र जीवन सर्वात पहिली गोष्ट कुठं जगायला पाहिजे माहिती आहे का? आमच्या विचारामध्ये. विचारामध्ये पवित्रता यायला पाहिजे. आमचे विचार पवित्रता यायला पाहिजे. शुद्धतेचे विचार असले पाहिजे. कदाचित आम्ही चुकीच्या गोष्टी पाहू, विचार करू, पण त्या चुकीचे विचार आल्यानंतर लगेच ख्रिस्ताच्या अंकित त्या विचारांना करा. अशुद्धतेच्या विचारांना ख्रिस्ताच्या अंकित करा, कारण देवाने मला अशुद्धतेसाठी नाही तर पवित्रतेसाठी पाचारण केलं. आम्ही पाहतो चांगले देवाचे सेवक, पवित्र शास्त्रामध्ये आम्ही काही देवाच्या सेवकांविषयी पाहतो की ते बंधनामध्ये गेले, कारण त्यांनी त्या इच्छांना जास्त वाव दिला. आम्ही दुसऱ्या शमूएलाचा 11 अध्याय 2 ते 4 वचनामध्ये दाविदाच्या पापाविषयी पाहतो. दुसऱ्या शमूएल 11 अध्याय 2 ते 4 वचन. 2 Samuel chapter 11 verse 2 to 4. त्यामध्ये दाविदाचं पाप काय होतं त्या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो. संध्याकाळच्या वेळी दावीद पलंगावरून उठून राजमंदिराच्या गच्चीवर जाऊन फिरू लागला. तेव्हा एक स्त्री स्नान करताना त्याने तेथून पाहिली. ती स्त्री दिसायला फार सुंदर होती. मग दाविदाने चाकर पाठवून त्या स्त्रीविषयी विचारपूस केली. तेव्हा कोणी म्हटले, ती अलियामाची कन्या व उरिया हित्ती याची बायको बथशेबा आहे ना. पहा, दावीद युद्धाला जायला पाहिजे होतं, पण युद्धाला न घेता तो गच्चीवर फिरवला. चुकीच्या गोष्टी त्याने पाहिल्या आणि त्या पाहिल्यामुळे त्याचं मन अशुद्ध झालंय, विचार अशुद्ध झाले. चर्च, आज मला सांगू द्या, तुम्ही काय पाहता? तुम्ही शास्त्रेचं पुस्तकामधनं तुम्ही लिहून घ्या. फक्त लिहून घेत असाल तर शास्त्रेचं पुस्तक 14 अध्याय 1 ते 3 वचन. बुक ऑफ जजेस चॅप्टर 14 वर्स 1 to 3. त्यानंतर शास्त्रेचं पुस्तक 16 अध्याय 1 ते 4 वचन. आम्ही त्या ठिकाणामध्ये ह्याच्यावर मी तुम्हाला शिकवलेलं आहे. शमशोनाने पाहिलं आणि तो पाहून पापामध्ये पडला. शमशोनाने काही गोष्टी पाहिल्या आणि त्याद्वारे तो पापामध्ये पडला. चर्च, आज आमचं जीवन अशुद्ध कसं होऊ शकतं? एक तर मी तुम्हाला सांगितलं, विचाराद्वारे आमचे विचार अशुद्ध विचार होऊ शकतात. हे अशुद्ध विचार कसे येतात? आमच्या पाहण्याद्वारे. म्हणून तुम्ही काय पाहता ना, त्याला खूप महत्त्व आहे. अशुद्ध गोष्टींना पाहू नका.
अशुद्ध गोष्टींना पाहू नका. काय होतं, ज्यावेळेस मी पाहिलं ना, ते माझ्या मनामध्ये, माझ्या विचारामध्ये ते कार्य करायला लागतं, ते कार्य करत राहतं. पण म्हणून पौल तिमोथेला म्हणतो की त्या परिस्थितीपासून स्वतःला पळ काढ. आम्ही काय ऐकतो, कारण ऐकल्याने देखील पण विचार सुरू होतात, अशुद्ध विचार सुरू होतात, चुकीच्या गोष्टी अशुद्धतेच्या गोष्टी आम्ही ऐकल्या ना, त्या ऐकून देखील आमच्या मनामध्ये त्या गोष्टी यायला लागतात, ते सुरू व्हायला लागतात. म्हणून काय ऐकता ना तुम्ही, त्याला महत्त्व द्या, कारण ह्या सर्व गोष्टी आम्हाला अशुद्ध करू शकतात, पवित्रतेपासून दूर घेऊ शकतात. तुम्ही काय विचार करता, तुमचे विचार कोणाला माहीत नाहीये, मला माहीत नाही. तुमचे विचार तुमच्या शेजारी कोण बसलाय त्याला माहीत नाही. आता तुमच्या मनामध्ये काय झालंय ते विचार कोणाला माहीत नाही, पण तुमचे विचार देवाला माहीत आहे. तुमचे विचार देवाला ठाऊक आहे, आणि देवाला ठाऊक असल्यानंतर देव त्या विचाराद्वारे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये काम करायला लागतो. चर्च, आज मला तुम्हाला एक उत्तेजन देऊ द्या की आपले विचार ख्रिस्ताच्या अंकित करा. आपले जे विचार आहे, आपल्या ज्या कल्पना आहे, त्या प्रभूच्या हातामध्ये स्वतःला देऊन टाका, आणि प्रभू त्या ठिकाणामध्ये प्रभू त्याच्या आत्म्याच्या द्वारे, त्याच्या सामर्थ्याद्वारे ते पवित्रता, ती शुद्धता तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आणणार आहे. आम्ही पाहतो की ज्यावेळेस उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 39व्या अध्यायामध्ये, ज्यावेळेस आम्ही पूर्ण अध्यायामध्ये आम्ही पाहतो की पोटिफराची जी पत्नी आहे ती कशा रीतीने योसेफवर डोळा ठेवून होती, आणि योसेफला ज्यावेळेस तिने एकट्यामध्ये पकडलं, योसेफ त्या ठिकाणामध्ये पाप करू शकला असता, चुकीच्या गोष्टी करू शकल्या असता, व तो म्हटला नाही, मी त्या गोष्टी करून देवाविरुद्ध पाप करू शकत नाही. मला एक उत्तेजन देऊ द्या, मी पवित्र जीवन जगण्याचा निर्णय करायला पाहिजे. आणि ते पवित्र जीवन जगण्यासाठी सर्वात मोठी गोष्ट काय असणार आहे, तर मी तुम्हाला जर सांगितलं, पवित्र आत्मा तुम्हाला मला दिलेला आहे, वचन तुम्हाला मला दिलेलं आहे, ते तुम्हाला मला सहाय्य करत शुद्ध पवित्र जीवन जगण्यासाठी. सर्वात मोठी गोष्ट जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की मी देवाच्या भयामध्ये जीवन जगायला पाहिजे. देवाच्या भयामध्ये जीवन जगणं म्हणजे मला नेहमी जाणून ठेवली पाहिजे, नेहमी माझ्या लक्षामध्ये हे असलं पाहिजे की देव मला पाहत आहे, देवाचं लक्ष माझ्याकडे आहे. जरी मला कोण पाहत नाही तरी देव माझ्याकडे बघतो, आणि देव माझ्या शुद्धतेचं, पवित्रतेचं मला पारितोषिक देणारा, देव माझा सन्मान करा. आणि देवाने तुम्हाला मला ते आचरण केलं, आणि देवाची इच्छा तीच आहे की आम्ही शुद्ध आणि पवित्र जीवन जगावं. तुम्ही म्हणा, पास्टर आम्ही करू शकत नाही. हो, मी पण नाही करू शकत, तुम्ही पण करू शकत नाही स्वतःच्या शक्तीने. म्हणून दररोज तुम्हाला मला गरज आहे की दररोज पवित्र आत्म्याला म्हणायला पाहिजे, पवित्र आत्मा मला कृपा दे शुद्ध पवित्र जीवन जगायला. वचनामध्ये राहा, कारण ते वचन तुम्हाला मला पवित्र जीवन जगण्यासाठी सहाय्य करेल, पवित्रतेच्या मार्गामध्ये तुम्हाला मला चालवणार. या आपण एकत्र प्रार्थना करूया, आणि प्रभूकडे हीच प्रार्थना करूया, प्रभू मला शुद्ध जीवन, पवित्र जीवन जगण्यासाठी तू सहाय्य कर. हालेलुया. स्वर्गीय पिता, प्रभू येशूच्या नावामध्ये मी तुझ्या समोर येतो, म्हणजे सर्व भाऊ बहीण आम्ही तुझ्या समोर येतो. प्रभू, आमच्या स्वतःच्या शक्तीने, आमच्या बळाने आम्ही शुद्ध आणि पवित्र जीवन जगू शकत नाही, म्हणून आम्ही स्वतःला तुझ्या हातामध्ये देतो. आमच्या मनामध्ये, आमच्या विचारामध्ये, पाहण्यामध्ये, आमच्या ऐकण्यामध्ये पवित्रता, शुद्धता येऊ दे. पवित्र आत्मा, जर चुकीचे निर्णय आम्ही घेत आहोत, चुकीचे विचार आमचे दैहिक विचार आहे, त्यातनं तू आम्हाला बाहेर काढून तुझ्या विचारामध्ये जीवन जगण्यासाठी तू आम्हाला सहाय्य. आणि आम्ही तुझ्या हातामध्ये स्वतःला समर्पित करतो. आम्ही क्षमा मागतो, ज्या सर्व चुका आम्ही तुझ्या विरुद्ध केल्या, तुझ्या रक्ताने आम्हाला धुवून शुद्ध कर, पवित्र कर आणि तुझं गौरव. प्रभू, कारण पवित्रता तुला मान्य आहे, जिथं अपवित्रता आहे तुझी वस्ती तिथं नाही आहे प्रभू. म्हणून ती अपवित्रता आमच्यातून काढून तुझा गौरव तू कर, ही आम्ही प्रार्थना करतो. येशूचं रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध कर, पवित्र करते. त्या रक्तामध्ये स्वतःला समर्पित करण्यासाठी सहाय्य कर, तुझं गौरव. धन्यवाद, तुझी स्तुती करतो, गौरव देत प्रभू येशूच्या द्वारे प्रार्थना विनंती करतो म्हणून तू ऐक. आमेन.